तुला फोन करेल. ही विल कॉल यू टुमॉरो. ही विल कॉल यू टुमॉरो. गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्स डेली यूजमध्ये आपण कशा प्रकारे यूज करून त्या रिलेटेड सेंटेन्स बोलतो तशाच सेंटेन्सची आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. तिला कॉफी आवडत नाही. गुड. सी डझंट लाईक कॉफी. सी डझंट लाईक कॉफी. लक्षात आलेला असेल तुम्हाला कोणता टेन्स आहे. नेक्स्ट, तू फोन केला तेव्हा मी टीव्ही पाहत होतो. I was watching TV when you called. I was watching TV when you called. दोन सेंटेन्स आहेत. दोन सेंटेन्सचं मिळून आपण एक सेंटेन्स बनवलेला आहे. तुमच्या लक्षात आलेला असेल. आम्ही काल बागेत गेलो होतो. We went to the park yesterday. We went to the park yesterday. तू काल रात्री टीव्ही पाहत होता. You were watching TV last night. You were watching TV last night. गाईज, व्हिडिओ तुम्हाला थोडा युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर गाईज तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच बेल आयकन सुद्धा प्रेस करायचं आहे. नेक्स्ट, मी तिला पाहिले तेव्हा ती तिच्या मैत्रिणीशी बोलत होती. मी तिला पाहिलं तेव्हा ती तिच्या मैत्रिणीशी बोलत होती. दोन सेंटेन्स आहेत. दोन सेंटेन्स एकत्र केलेले आहेत. नाव युअर टर्न. गुड ट्राय. सी वॉज टॉकिंग टू हर फ्रेंड वेन आय सॉ हर. सी वॉज टॉकिंग टू हर फ्रेंड वेन आय सॉ हर. तो काल घरातच किल्ल्या विसरला. He forgot his keys at home yesterday. He forgot his keys at home yesterday. हे आपण सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे म्हणून इथे फॉरगॉट घेतलेला आहे. नेक्स्ट, तुम्ही दररोज सकाळी चहा पिता का? क्वेश्चन केलेला आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. गुड. डू यू ड्रिंक टी एव्हरी मॉर्निंग? Do you drink tea every morning? मी जेवण्याआधी गृहपाठ पूर्ण केला होता. मी जेवण्याआधी गृहपाठ पूर्ण केला होता. गुड. I had finished my homework before dinner. I had finished my homework before dinner. हे सेंटेन्स आहे परफेक्ट पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे म्हणून आपण इथे हॅड आणि वर्बचं थर्ड फॉर्म घेतलेला आहे. मी रोज लवकर उठते. सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. बनवा मग. गुड. आय वेक अप अर्ली एव्हरी डे. आय वेक अप अर्ली एव्हरी डे. ती सध्या दुपारचं जेवण बनवत आहे. सी इज कुकिंग लंच राईट नाव. सी इज कुकिंग लंच राईट नाव. राईट नाव सध्या किंवा आता या अर्थाने. आणि हे जे सेंटेन्स आहे कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे म्हणून इज प्लस वर्बचं ING फॉर्म घेतलेला आहे. मी उद्या याच वेळी अभ्यास करत असेन. गुड ट्राय. आय विल बी स्टडिंग ॲट दिस टाइम टुमॉरो. आय विल बी स्टडिंग ॲट दिस टाइम टुमॉरो. मी येण्यापूर्वी तिने जेवण बनवलं होतं. मी येण्यापूर्वी तिने जेवण बनवलं होतं. सी हॅड कुक्ड डिनर बिफोर आय अराइव्ड. सी हॅड कुक्ड डिनर बिफोर आय अराइव्ड. गाई, जेव्हा पास्ट टेन्सची दोन सेंटेन्स एकत्र असतात त्यावेळेस तुम्हाला जो पहिलं सेंटेन्स आहे इंग्लिशचं जे पहिलं सेंटेन्स आहे ते तुम्हाला परफेक्ट टेन्सचं घ्यायचं आहे आणि सेकंडवालं सेंटेन्स तुम्हाला सिंपल पास्टचं घ्यायचं आहे. क्लिअर? ती आता पुस्तक वाचत आहे. सी इज रीडिंग अ बुक नाव. सी इज रीडिंग अ बुक नाव.
तो संध्याकाळी फुटबॉल खेळत होता. He was playing football in the evening. He was playing football in the evening. इव्हनिंग म्हणजे काय? संध्याकाळी. मी उद्या पार्कमध्ये जाईन. मी उद्या पार्कमध्ये जाईन. We will go to the park tomorrow. We will go to the park tomorrow. ती 2 महिन्यापासून इंग्रजी शिकत आहे. एखादी गोष्ट काही काळापूर्वी सुरू केली आणि ती आतापर्यंत चालू आहे. अशा वेळेस कोणता टेन्स यूज करायचा आहे तुम्हाला लक्षात असेल. जर तुम्हाला टेन्समध्ये थोडे कन्फ्युजन असेल तर गाईज चॅनलवरती जायचं आहे. तिथे टेन्सवरती खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला एकदा बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सगळे कन्फ्युजन तुमचे दूर होतील. तेव्हा त्या व्हिडिओची लिंक मी वरती आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. Good try. She has been learning English for 2 months. She has been learning English for 2 months. बऱ्याच जणांना कन्फ्यूज झालेला असेल की बाबा इथे हॅज बीन का आलं. टेस्टचा व्हिडिओ बघा, सगळे कन्फ्युजन दूर होतील. आम्ही आधीच नाश्ता केला आहे. We have already finished our breakfast. We have already finished our breakfast. आम्ही पुढच्या आठवड्यात प्रवास करणार आहोत. We will be traveling next week. We will be traveling next week. ती आधीच गेली होती. She had already gone. She had already gone. सिंपल आहे सेंटेन्स. आता बघा, मला वाटलं. व्हेरी गुड. I thought. I thought. सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे, म्हणून आपण वर्बचं सेकंड फॉर्म घेतलं. मला वाटलं नव्हतं. I didn't think. I didn't think. नेगेटिव्ह सेंटेन्स आहे, ते पण कशाचं? सिंपल पास्टचं, म्हणून डिड नॉट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे. मला तुझी काळजी समजते. मला तुझी काळजी समजते किंवा मला तुझी चिंता समजते. दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स असू शकतं. गुड. आय अंडरस्टँड युअर कन्सर्न. आय अंडरस्टँड युअर कन्सर्न. मी तिथे 2 दिवस राहिलो. एखाद्या गावी गेलाय तुम्ही, तर तुम्ही सांगताय की मी तिथे 2 दिवस राहिलो. गुड. I stayed there for 2 days. I stayed there for 2 days. Stayed का घेतलं? स्टेचं सेकंड फॉर्म आहे स्टेड. आणि आपलं जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स आहे सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स, म्हणून वर्बचं सेकंड फॉर्म घ्यायचं आहे. तू कधी आलास? When did you come? When did you come? मी 8 तास झोपतो. I sleep for 8 hours. I sleep for 8 hours. मी काम केलं. Now your turn. I worked. I worked. आता इथे वर्कड का आलं? सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण वर्बचं सेकंड फॉर्म घेतो, म्हणून वर्कचं सेकंड फॉर्म काय आहे? वर्कड. ईडी लावायची आहे. तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी काम करत होतो. नाव युअर टर्न. गुड. आय वॉज वर्किंग. आय वॉज वर्किंग. आता इथे वॉज आणि वर्कला ING का लागलं? कॉन्टिन्युअस टेन्स आहे. कॉन्टिन्युअस टेन्समध्ये वॉज आणि वर आपण घेतो पास्टमध्ये आणि वर्बला ING लावतो, बरोबर. म्हणून इथे आपला सब्जेक्ट आय आहे, म्हणून इथे वॉज घेतलं आणि वर्बला ING लावलं. गाईज, वरी मी रेफरन्स चार्ट दिला आहे, तिथे बघा तुम्ही कोणत्या सब्जेक्टसोबत कोणतं हेल्पिंग वर्ब यूज करायचं ते मी तुम्हाला तिथे दिलेलं आहे. त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही सेंटेन्स बनवा. नेक्स्ट. मी आधीच काम केलं होतं. गुड ट्राय. आय हॅड ऑलरेडी वर्कड. आय हॅड ऑलरेडी वर्कड. हॅड का आलं? पास्टचं
पास्ट टेन्सचं परफेक्ट सेंटेन्स आहे म्हणून इथे हॅड घ्यायचं आहे, बरोबर. आणि वर्बला ईडी लावायचं आहे, म्हणजेच वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचं आहे म्हणून आपण इथे वर्कड घेतलं. आय होप तुम्हाला आता ही सेंटेन्स कशी बनवायची लक्षात आले असेल. आणि गाईज जर तुम्हाला टेन्समध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या चॅनलवरती टेन्सचे खूप सारे व्हिडिओ आहेत, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. नेक्स्ट, तो तिथे बसला. गुड. ही सॅट देअर. ही सॅट देअर. तो तिथे बसत होता. ही वॉज सिटिंग देअर. ही वॉज सिटिंग देअर. वॉज का आलं, ING का लागलं, आय होप तुम्हाला समजलं असेल. नसेल तर व्हिडिओ पॉज करा, मी काय सांगितलं आहे ते बघा. तो बसला होता. ही हॅड सॅट. ही हॅड सॅट. लक्षात आलं. चला आपण थोडीशी मोठी सेंटेन्स घेऊया आता. ती काल बाजारात गेली होती. सी वेंट टू द मार्केट यस्टरडे. सी वेंट टू द मार्केट यस्टरडे. वेंट का आलं, सिम्पल पास्टचं सेंटेन्स आहे, बरोबर. आणि काल म्हणजे यस्टरडे. क्लिअर झालं हे. ती काल बाजारात जात होती. कॉन्टिन्युअसचं सेंटेन्स आहे, पास्टचं कॉन्टिन्युअस सेंटेन्स. गुड. सी वॉज गोइंग टू द मार्केट यस्टरडे. सी वॉज गोइंग टू द मार्केट यस्टरडे. ती काल बाजारात गेली होती. परफेक्टचं सेंटेन्स आहे. गेली होती म्हणजे जाण्याची क्रिया पूर्ण झाली होती, बरोबर. सी हॅड गॉन टू द मार्केट यस्टरडे. सी हॅड गॉन टू द मार्केट यस्टरडे. थोडंही कन्फ्यूज होत असेल तर वरचा चार्ट बघा. मी कोणत्या सब्जेक्ट सोबत कोणतं हेल्पिंग वर्ब घ्यायचं हे दिलेलं आहे, तुम्हाला त्याच्यामुळे चांगलं लक्षात येईल. मी काल रात्री सिनेमा पाहिला किंवा मी काल रात्री चित्रपट पाहिला. गुड. आय वॉच्ड अ मूवी लास्ट नाईट. आय वॉच्ड अ मूवी लास्ट नाईट. काल रात्रीला लास्ट नाईटचा यूज करायचा आहे. वॉच्ड काल लक्षात आलेलं असेल. मी काल रात्री सिनेमा पाहत होतो. आय वॉज वॉचिंग अ मूवी लास्ट नाईट. आय वॉज वॉचिंग अ मूवी लास्ट नाईट. मी तो सिनेमा आधीच पाहिला होता. म्हणजे एखादी क्रिया पूर्ण झाली आहे. गुड. आय हॅड वॉच्ड दॅट मूवी बिफोर. आय हॅड वॉच्ड दॅट मूवी बिफोर. क्लिअर. गाईज जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. तो रात्री 8 वाजता जेवला. He ate dinner at 8 PM. He ate dinner at 8 PM. आता बघा इथे रात्रीच्या जेवणाला आपण डिनर म्हणतो म्हणून इथे डिनर घेतलं. 8 का घेतलं लक्षात आलं असेल, सेकंड फॉर्म वर्बचं. आणि रात्री 8 वाजता at 8 PM. तो रात्री 8 वाजता जेवत होता. एखादी क्रिया चालू होती. गुड. He was eating dinner at 8 PM. He was eating dinner at 8 PM. तो रात्री आधीच जेवला होता. म्हणजे एखादी क्रिया आधीच पूर्ण झाली होती. आपण सांगतो त्यावेळेस कशाचा यूज करतो लक्षात आलेला असेल. सेंटेन्स बनवा. He had eaten dinner before. He had eaten dinner before. किंवा he had already eaten dinner असंही तुम्ही याला बनवू शकता. आम्ही त्याला काल भेटलो. We met him yesterday. We met him yesterday. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल. आपण आता मिक्स सेंटेन्स घेऊ. तो दुपारी एक पुस्तक वाचत होता. He was reading a book in the afternoon. He was reading a book in the afternoon. In the afternoon म्हणजे दुपारी. तो आधीच निघून गेला होता. She had already left. She had already left. मी माझं काम लवकर पूर्ण केलं. I finished my work
अर्ली. आय फिनिश्ड माय वर्क अर्ली. ते पार्कमध्ये खेळत होते. दे वर प्लेइंग इन द पार्क. दे वर प्लेइंग इन द पार्क. बाळ संपूर्ण रात्र रडत होतं. द बेबी वॉज क्राईंग ऑल नाईट. द बेबी वॉज क्राईंग ऑल नाईट. ऑल नाईट पूर्ण रात्र. मी गेल्या आठवड्यात माझ्या आजी आजोबांना भेटलो. I visited my grandparent last week. I visited my grandparent last week. Grandparents म्हणजे कोण? आजी आजोबा. Last week गेल्या आठवड्यात. ते येण्यापूर्वी आम्ही जेवण केलं होतं. ते येण्यापूर्वी आम्ही जेवण केलं होतं. म्हणजे त्यांच्या येण्यापूर्वी तुमची क्रिया काय पूर्ण झाली होती. म्हणजे तुम्हाला कोणताच टेन्स यूज करायचा लक्षात आलेलं असेल. We had eaten lunch before they came. We had eaten lunch before they came. Lunch म्हणजे जेवण, दुपारचं जेवण असेल. ती शाळेत गेली. She went to school. She went to school. ती शाळेत जात होती. She was going to school. She was going to school. ती आधीच गेली होती. She had already gone. She had already gone. इथं लेफ्ट पण घेऊ शकता आणि गॉन पण घेऊ शकता. मी येण्यापूर्वी ती निघून गेली होती. She left before I arrived. She left before I arrived. त्याने चाव्या विसरल्या होत्या. He had forgotten keys. He had forgotten keys.